नंदुरबार शहराच्या उपनगर हद्दीत असलेल्या खंडेराव पार्कमधील कुबेरेश्वर महादेव मंदिरात रविवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली। पथदिव्यांअभावी अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी लंपास केली। या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली। श्वान पथकासह ठसे तज्ञांची मदत घेण्यात आली। खंडेराव पार्क येथील कुबेरेश्वर महादेव मंदिरात झालेल्या धाडसी चोरीबाबत पोलीस प्रशासनाने तपास लावावा अशी अपेक्षा व्यक्त करीत त्या भागातील रहिवासी प्राध्यापक पुरुषोत्तम काळे यांनी माहिती दिली। नंददर्पण न्यूजसाठी संपादक महादू हिरणवाळे, नंदुरबार। नमस्कार, मी पुरुषोत्तम काळे, खंडेराव पार्कमधील एक नागरिक बोलतोय। काल पहाटे 2:45 आसपास नळवा रोडवरील खंडेराव पार्कमध्ये कुबेरेश्वर महादेवाचं मंदिर आहे। त्या मंदिरावर धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न झाला आणि 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिराची नासधूस केली। मंदिराचे बाहेर असलेल्या हनुमंताचं मंदिराचं काच फोडलं आणि आतमध्येही कुलूप तोडून प्रवेश केला आणि त्या दानपेटीमध्ये असलेले साधारणतः 8 ते 9 हजार रुपये जे आम्ही दर महिन्याला काढून घेतो, तर यापूर्वी देखील 3 चोऱ्या अशा पद्धतीने या मंदिरात झालेल्या आहेत। त्याच्यामुळे आम्ही महिनाभरामध्ये ते सगळं संकलित झालेलं दान असतं ते काढतो। त्याचबरोबर नवरात्र उत्सवामध्ये महिलांनी देवीसाठी चढवलेलं काही चांदीचं सामान होतं, तर तो अंदाजे शुल्क आहे। सगळ्या महिलांशी चर्चा केल्यानंतर एक 18 ते 20 हजारापर्यंत तो ऐवज होता आणि काही किमती साड्या या देवीला अर्पण केलेल्या आहेत। महादेवाच्या मंदिरामध्येच देवीची ही स्थापना आहे आणि अशी चोरी झाली ही CCTV फुटेजमध्ये कैद झालेली आहे। या सगळ्या विषयामध्ये पोलिसांची गस्त असताना ही चोरी झालेली हे विशेष उल्लेखनीय आहे। पोलीस त्या ठिकाणी गस्त घालून गेल्यानंतर ही चोरी झालेली आहे। मी पोलीस प्रशासनाला नम्रपणे विनंती करतो, संपूर्ण नळवा रोड परिसरातील खंडेराव पार्क, सोमेश्वर नगर, राजेंद्र नगर, शाहू नगर, लिंबाई नगर, कृष्णा पार्क या सगळ्या वसाहतीतील नागरिकांच्या वतीने की सातत्याने ह्या चोऱ्या होत आहेत। या चोऱ्या करताना चोरटे ह्या चोऱ्या करतात आणि त्याची क्षमता वाढते आहेत, म्हणून या विषयावर पोलीस प्रशासनाने यांना तात्काळ कार्यवाही करणं गरजेचं आहे। उपनगर पोलीस स्टेशनचे PI आदरणीय किरणकुमार खेडकर साहेबांनी घटनास्थळाला भेट देऊन सगळी पाहणी केली। आदरणीय बच्चाव साहेबांनी देखील पाहणी केली आणि फॉरेन्सिक लॅबने येऊन त्या ठिकाणी फिंगरप्रिंट देखील घेतलेले आहे। प्रश्न असा आहे की ही 4थी चोरी आहे। देवच असुरक्षित आहे तर नागरिक सुरक्षित कसे राहतील, हाही एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेकांच्या घरातून पाण्याच्या मोटरी जाणं, सायकली चोरीला जाणं आणि मोठ्या मोठ्या चोऱ्यांचं सुद्धा पर्यावसन होऊ शकतं। म्हणून या निमित्ताने आम्ही खंडेराव पार्कमधील सगळे नागरिकांच्या वतीने आम्ही आग्रहपूर्वक विनंती करतो की हे जे काही असे चोर आहे, भुरटे चोर आहे, उद्या उठून वार्धक्याने असलेल्या मातेला, एखाद्या पुरुषाला असे चोर दिसल्यानंतर त्यांना अटॅक येऊ शकतो, ते घाबरू शकतात। म्हणून आपण तात्काळ यांचा बंदोबस्त करावा अशी नम्रपणे विनंती सर्व परिसरातील नागरिक करत आहे। अपेक्षा व्यक्त करतो नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आदरणीय श्रवण दत्त साहेब आणि उपनगरचे PI खेडकर साहेब निश्चित पद्धतीने याचा